मित्रांनो, आजच्या काळात ब्रेकअपचे घटस्फोटांचे प्रमाण खूप वाढले आहे. याला सर्वात मोठे कारण म्हणजे आपण माणूस ओळखण्यात फसतो. आपल्याला वाटते समोरचा आपल्यावर खूप प्रेम करतो. नंतर आपल्याला समजते की ती व्यक्ती फक्त प्रेमाचे नाटक करत होती, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. त्यामुळे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 असे संकेत सांगणार आहे ज्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की समोरच्याचे तुमच्यावर खरे प्रेम आहे की नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, ते स्वतःला खूप बिझी दाखवतात कारण त्यांना तुमच्या सोबत वेळ घालवायचा नसतो. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर मनापासून प्रेम करते तेव्हा त्या व्यक्तीला तुमच्या सोबत राहायला आवडते. ती व्यक्ती तुमच्या सोबत जास्तीत जास्त वेळ घालवू इच्छिते. पण जेव्हा तुम्हाला गरज असताना तुमचा जोडीदार खूप बिझी असल्याचे दाखवत असेल, तुम्हाला वेळ देत नसेल, तेव्हा हा संकेत आहे की समोरच्याचे तुमच्यावर खरं प्रेम नाहीये. समोरचा काही ना काही कारणे देऊन तुम्हाला टाळत असेल तर याचा अर्थ तो तुमच्या सोबत वेळ घालवू इच्छित नाही. जर तुम्हाला वारंवार असा अनुभव येत असेल तर अशा वेळी तुम्ही समोरच्याला त्याची स्पेस दिली पाहिजे. त्याला आग्रह करू नका की माझ्या सोबत राहा. या उलट तुम्ही तुमच्या दुसऱ्या आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ घालवायला सुरुवात करा. असे केल्याने शक्यता आहे की तुमच्या जोडीदाराला तुमची किंमत कळेल. त्याला समजेल की त्याच्या वाचून तुमचे काहीच अडत नाही आणि मग त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बदल घडायची शक्यता आहे. नंबर 2, त्यांना फक्त शारीरिक सुख महत्त्वाचे असते. आपल्या आवडत्या व्यक्तीला जेवढा वेळ देणे महत्त्वाचे आहे तेवढेच महत्त्व भावनिक आधाराला सुद्धा आहे. जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते तिला तुमच्याबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. ती तुमच्या प्रत्येक इमोशनचा आदर करते. ती व्यक्ती शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या तुमच्या बरोबर जोडलेली असते. पण तुमचा जोडीदार फक्त शारीरिक सुखाला महत्त्व देत असेल आणि त्याला दुसरे काहीच महत्त्वाचं नसेल, मग हा संकेत सुद्धा हे दर्शवितो की समोरचा फक्त त्याच्या स्वार्थासाठी तुमच्या सोबत नाते जोडून आहे. त्याला फक्त शारीरिक सुख महत्त्वाचे आहे. त्याला तुमच्या भावनांची काहीच कदर नाही. नंबर 3, ते क्वचितच तुमची स्तुती करतात. प्रेमामध्ये एकमेकांची स्तुती करणे याला फार महत्त्व आहे. हे दर्शविते की तुम्हाला समोरच्याची काळजी आहे. पण समजा तुमचा जोडीदार क्वचितच म्हणजे फार कमी वेळेला तुमची स्तुती करत असेल तर हा संकेत आहे की त्याला तुमची अजिबात किंमत नाही. पण ह्याचा अर्थ हा नाही की स्तुती न करणाऱ्या प्रत्येकाचेच तुमच्यावर प्रेम नाही. कधी कधी समोरच्याला त्याच्या भावना शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही, पण तो त्याचे प्रेम कृतीतून व्यक्त करत असतो. तुम्हाला दोघांमधला फरक ओळखता आला पाहिजे. नंबर 4, तुम्ही त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे याची ते तुम्हाला सतत जाणीव करून देत असतात. नात्यामध्ये नेहमी वेळोवेळी एकमेकांना एकमेकांच्या आधाराची गरज असते. एक जोडीदार कमजोर पडला तर दुसरा त्याला सांभाळतो आणि दुसरा दुःखी झाला तर पहिला त्याला मायेचा खांदा देतो. पण जेव्हा तुम्हाला खरी गरज असताना तुमचा जोडीदार तुम्हाला साथ देत नसेल किंवा तुम्हाला तो सतत ह्याची जाणीव करून देत असेल की तुम्ही त्याच्यावर अवलंबून आहात, हा संकेत आहे समोरचा तुमच्यावर खरं प्रेम करत नाही. ते फक्त त्यांच्या स्वार्थासाठी तुमचा वापर करत असतात. त्यांना तुमच्या सुखदुःखाशी काही घेणेदेणं नसतं. अशा वेळी तुम्ही स्वतःसाठी काही मर्यादा आखून घ्या. समोरच्याला तुमचा वापर करू देऊ नका. नंबर 5, ते फक्त गरज असताना तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात. कधी कधी नात्यामध्ये जबाबदाऱ्यांमुळे एकमेकांपासून दूर राहावे लागते. पण ज्या नात्यामध्ये प्रेम असते तिथे आपण रोज आपुलकीने प्रेमाने एकमेकांची विचारपूस करत असतो. प्रेमाच्या नात्यामध्ये रोज फक्त जोडीदाराचा आवाज जरी ऐकला तरी सुद्धा एक समाधान मिळते. पण समजा तुमचा जोडीदार तुम्हाला स्वतःहून कॉन्टॅक्ट करत नसेल किंवा फक्त त्याचे काही काम असतानाच कॉन्टॅक्ट करत असेल, हा संकेत देतो की तो तुमच्यावर खरं प्रेम करत नाही. ज्याला समोरच्याची काळजी असते तो आपसुकच समोरच्याला कॉन्टॅक्ट करत असतो. त्याचे अपडेट जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. नंबर 6, त्यांना ब्रेकअप तर करायची इच्छा असते पण त्यांना एकटेपणाची सुद्धा भीती असते. आजच्या काळात ब्रेकअप करणे फार सोपे झाले आहे,
पण दीर्घकाळाच्या नात्यामध्ये ब्रेकअप करायला खूप मोठे धैर्य लागते. मग अशा वेळी समोरचा तुमच्याबरोबर तुटक तुटक वागायला लागतो, तुम्हाला वेळ देत नाही, तुमच्याबरोबर जास्त बोलत नाही. ह्याचा सरळ अर्थ हा होतो की समोरच्याला ब्रेकअप तर करायचे आहे, पण त्याला एकटेपणाची भीती वाटते. तो फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी नाते टिकून आहे, पण ह्यामुळे तुम्हाला त्रास होतो. तुम्हाला कसे वागायचे कळत नाही. अशा वेळी जोडीदाराबरोबर शांततेत चर्चा करून दोघांच्या हिताचे काय आहे याचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा. नंबर 7, सगळ्या गोष्टींसाठी ते तुम्हाला दोषी ठरवतात. जेव्हा नात्यामध्ये काही गोष्टी मनासारख्या घडत नाही तेव्हा एकमेकांना दोष देणे नैसर्गिक आहे. पण समजा तुमचा जोडीदार प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे बारीक सारीक गोष्टींसाठी सुद्धा तुम्हाला दोष देत असेल, तर हा संकेत देतो की समोरचा तुमच्यावर खरं प्रेम करत नाही. माणूस हा सर्व गुण संपन्न नसतो, प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेत. पण नात्यामध्ये एकमेकांचे दोष स्वीकार करून ते कसे सुधारता येतील याकडे लक्ष देणे सुखी संसाराचे गुपित आहे. पण तुमचा जोडीदार सतत तुम्हाला दोषी धरत असेल तर ह्याचा अर्थ तो जबाबदारीपासून दूर पळत आहे. तो स्वतः चुकांची जबाबदारी न घेता सगळा दोष फक्त तुमच्यावर टाकत आहे. नंबर 8, ते नात्याचा आदर करत नाही, रिस्पेक्ट करत नाही. कोणत्याही नात्यामध्ये एकमेकांचा आदर करणे, एकमेकांना सन्मान देणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या नात्यामध्ये एकमेकांना सन्मान दिला जातो तिथे प्रेम असते. पण तुमचा जोडीदार तुमच्या नात्याचा आदर करत नसेल, तुमचा सन्मान करत नसेल, तर हा चांगला संकेत नाही. तुमच्या बरोबर रिलेशनशिपमध्ये असताना सुद्धा जर तुमचा जोडीदार दुसरीकडे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असेल, याचा अर्थ तुमच्या जोडीदाराला तुमच्या नात्याची कदर नाही. याशिवाय तुमचा जोडीदार फक्त स्वतःचा विचार करत असेल, तुमच्या भावनांची कदर करत नसेल, तर ह्याचा अर्थ तो तुमचा सुद्धा आदर करत नाही. नंबर 9, ते प्रयत्न करत नाही. ज्या नात्यामध्ये प्रेम असते तिथे जोडीदार एकमेकांना सुखी ठेवण्यासाठी धडपडत असतात, प्रयत्न करत असतात. पण तुमच्या जोडीदाराला तुमची काळजी नसेल किंवा तुमच्या आवडीनिवडी जपण्यासाठी, तुम्हाला सुखी ठेवण्यासाठी ते कसलाच प्रयत्न करत नसतील, तर ह्याचा अर्थ त्यांचे तुमच्यावर खरं प्रेम नाहीये. कोणत्याही नात्यामध्ये गोष्टी जबरदस्तीने कराव्या लागत असतील तर त्या नात्यामध्ये प्रेम राहिले नाही असे समजावे. नंबर 10, तुम्ही सुखी आहात का दुःखी आहात ह्याने त्यांना काही फरक पडत नाही. जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते ती सतत तुम्हाला सुखी ठेवायचा प्रयत्न करते. पण तुमचा जोडीदार तुमच्या भावनांची कदर करत नसेल, तुमच्या सुखदुःखात तो सहभागी होत नसेल, तर हा चांगला संकेत नाही. जेव्हा आपण आयुष्यात एखादे यश मिळवतो किंवा आपल्याला एखादी आनंदाची गोष्ट समजते तेव्हा आपल्याला तो आनंद आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर शेअर करायला आवडतो. आणि हीच गोष्ट दुःखाला, आयुष्यात येणाऱ्या समस्यांबाबत सुद्धा लागू होते. म्हणजे जेव्हा आपल्याला काही समस्या येतात तेव्हा त्या समस्या सुद्धा आपण जवळच्या व्यक्तीबरोबर शेअर करतो. पण जर तुमच्या जोडीदाराला तुमचा आनंद किंवा तुमच्या समस्या ह्याच्याशी काही घेणं देणं नसेल, तर ह्याचा अर्थ त्याचे तुमच्यावर खरं प्रेम नाही. मित्रांनो, हे होते ते 10 संकेत ज्याच्यामुळे तुम्ही खरं खोटं प्रेम ओळखू शकता. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.